वास्तविक दीपक शेट्टींनी यापूर्वी त्यांच्या पत्नी कविता शेट्टींनी सरपंचपद भोगलेलं आहे राधानगरीचं. त्या 5 वर्षाच्या काळात त्यांनी तळागाळातून जी सामान्य माणसं आहेत त्या वर्गासाठी काम केलेलं आहे. आणि सगळ्यात मोठा आधार म्हणजे जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेबांचा एक पाठिंबा असा आहे की ह्या राधा जिल्हा परिषद मतदारसंघात आता वेगळं असं काय सांगण्याची गरज नाही की बाबा आपल्याला कुठं टप जाईल अशी. दीपकचं काम, दीपकची तळागाळातल्या माणसांसाठी राबण्याची एक भूमिका, तळागाळात काम करण्याची एक पद्धत आणि पाठिंबा आहे या जनतेचा. राधा ही जिल्हा परिषद मतदारसंघातील बऱ्यापैकी लोक, आता सर्वसामान्य लोक आज इथं फॉर्म भरायला आलेले आहेत, ती त्याच्यावरच्या प्रेमाखातर आलेले आहेत. आणि झालेल्या जिल्हा परिषद तालुक्यात आदाय बुद्रुकमध्ये जो विकासाचा जो रथ चालू आहे ते आमदार आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून केला आहे. ते सगळं यश हे दीपकच्या पाठीशी राहील, तो आशीर्वाद दीपकच्या पाठीशी राहील. आणि दीपक ह्यावेळी 2026 जिल्हा परिषद मतदारसंघातली निवडणूक 100% यशस्वी होणार, यात मात्र शंका नाही.